मित्रांनो आपण फायनली ऋषिकेशमध्ये पोचलेलो आहे आणि इकडे थोडी गर्दी आहे पण खूप आपले बाहेरचे युरोपियन लोक पण आहे आणि ते सगळे इकडे योगा वगैरेसाठी येत असतात. मित्रांनो हा तो झुला लक्ष्मण झुला आहे हा, जो की क्रॉस करून आपल्याला जायचं आहे पलीकडच्या साईड. आणि मित्रांनो तुम्ही ही नदी पण बघू शकता की किती स्वच्छ पाणी आहे इकडचं. लोक घाण करणार आहे मला माहिती आहे थोड्या दिवसात, बट आत्तासाठी स्वच्छ दिसतंय. ओके, तर असा काही आहे मित्रांनो लक्ष्मण झुला. आणि इकडं आहे माकड जे की केळ खात आहे. त्या फॉरेन लोकांना माकडाचं नवल वाटतंय थोडं. उडी मारणार मित्रांनो. तर आपण आत्ता लक्ष्मण झुलावरती आहे आणि इथून आपण जाणार आहे आपल्या हॉस्टेलवरती, जे की इथून खूप जवळ आहे. कसं वाटतं हे बघायला? खूपच छान वाटतं ना हे. राफ्टिंग वगैरे चालू आहे का इथं जरा पाण्यामध्ये. मित्रांनो आम्ही फ्रेश झालो, आमच्या नवीन रूमवरती चेकआउट केलं आणि आता आम्ही चाललो आहे का फ्रीडम कॅफेमध्ये. तशी आम्हाला खूप आमच्या फ्रेंड्स रेकमेंड केलेलं आहे ते. सो लेट्स सी ते कसं आहे. आम्ही ऑलमोस्ट पोचलोच आहे तिकडे. असंच रस्त्यामधून त्याचे हे आहे बघा, समोरच दिसते फ्रीडम कॅफे. लेट्स सी ते कसं आहे. तिकडं गेल्यावर तुम्हाला रिव्ह्यू देतो त्याच्याबद्दल. तुम्ही इथून जाऊ शकता का. मित्रांनो फ्रीडम कॅफेच्या आत आलेलो आहे आपण आणि असा काही व्ह्यू आहे आमच्या सिटिंग स्पॉटवरनं. आता लेट्स डू सम भोजन नाव ह्या व्ह्यूवरनं. गाईज इकडं लोक मस्त वगैरे राफ्टिंग करतात आणि आम्ही इकडं आमच्या जेवणाचा स्वाद घेतो. छान व्ह्यू आहे गाईज. मला वाटतं की गाईज तुम्ही या हॉटेलला व्हिजिट द्या. काय ऑर्डर करताय लोकांना तुम्ही? हॉट चॉकलेट. ओ माय गॉड. मित्रांनो आपलं स्वादिष्ट असं जेवण आलेलं आहे. माशांनी लय वैताग दिलाय पण आता याचा आपण लाभ घेऊया. मॅन लुक ॲट दिस बर्ड. आपल्या 2 चपात्या. हे गाईज फ्राईज आणि हमस आहे इथे आपल्याकडे. आणि tastes good. It tastes good. Beautiful. Do man, do. आता मला खाऊ द्या जरा. थोडं परत खाऊया. मित्रांनो आमचं जेवण खूप छान झालेलं आहे. बरोबर इथेच ती कॅफे होती आणि आता आम्ही आलेलो आहे नदीच्या किनारे. ही आहे आपली गंगा नदी. ठीक आहे. आणि आमचा प्लॅन आहे याच्यामध्ये स्विमिंग करायचा, पण जरा कॉस्ट्युम जरा जास्त फुल घातलेला आहे. सो नो बट मला तर काही फिलिंग येते की इथं स्विमिंग करून. तुम्हाला काय वाटतं स्विमिंग केली काही का नाही? आपण पहिला चेक करूया पाणी किती थंड आहे. गाईस पाणी थंड आहे. शिट गाईस पाणी खूपच थंड आहे. गाईस पाणी खूप थंड आहे, खूप थंड आहे. असलं मस्त वाटतंय काय सांगू गाईस तुम्हाला. वरती एवढी गरमी, पाणी एवढं थंड. जर जास्त थंड पाणी रे त्याच्यामध्ये, लईच थंड पाणी आहे. हो कशी लोक पावतात ह्याच्यात. शिट शिट शिट.
कसं आहे जाणं? थंड पाणी लय थंड आहे ना? मस्त थंड आहे. लयच थंड आहे ना? उडी मारू वाटते मला. मार ना जाणं उडी. मी ह्याच्यावर बसत आहे, तू तर नाही तुटणार. नाही तुटणार. काय संबंध आहे बालिश? काढतो तुला बाहेर. तू माग बस आणि मी तो फक्त थोडेसे उडायचं काय? तिसऱ्या आपल्या मुलांनी पण पाय त्याच्या सोडलेला आहे पाण्यात. Mate, we're gonna do some push-ups here. Get tag along with us. 1 2 3 स्टार्ट. पण आज आहे ना, तू जास्तच मारशील ना. त्याच्यात होतं बघ. चल, 1 2 तरी आपण जिंकलो, आपण विनर्स आहेत. अँड आय एम द विनर, यू नो, ऑलवेज. जैसे है हम और ये है गंगा की नदी का. काय होत आहे? गाईज हे बघा, आम्ही एक कबूतर स्पॉट केलं. त्याला एकच पाय आहे. लाईक मी हे कधीच नाही बघितलं असं. दिसतंय का गाईज तुम्हाला? Man, like still if he can goes on, we can go on too. If he can go on, we can go on too. आपल्याला अजून 2 पाय तर we can go on too. And go on means go on with your life. And what it means is this: you gotta enjoy your life at every step. याच्यात नाही मस्त गंगेमध्ये खूप स्विमिंग केली म्हणत होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही परत रूमवरती गेलो. कपडे वगैरे चेंज केले आम्ही. आणि आपण आता चाललो आहे कुठे? जोरात जरा. परमार्थ निकेतन. गुड. सो आपण चाललो आहे आता परमार्थ निकेतनला, जिकडे आपल्याला सुंदरसं मंदिर आहे बघण्यासाठी. आणि आजचा दिवस आम्ही ठरवलं आहे की रिलॅक्सच घालवायचा आहे. जास्त पळापळी करायची नाही आहे आम्हाला. आज आम्ही मोस्टली इकडेच फिरणार आहे. आणि इकडे गाड्या खूप इरिटेटिंग आहे, सारखे येत राहतात आणि खूप जोरात हॉर्न वाजत असतात. सो ते एक आहे. ती एक भीती आहे की आपण रस्त्याने चालताना फक्त कोणत्या गाडीने उडवलं जाऊ नको. गाड्या नाही तर इकडं खूप सारे रस्त्यावरती असे गाय वगैरे आहे जे की खूप ॲग्रेसिव्ह आहे. त्यांच्या जवळून गेलं की आता आम्ही गाडी नाही तर काऊकडून गेलो होतो, लांगवरतीच घेतला आमच्या पठ्ठ्याला. हे बघा ड्रायव्हिंग बघा इकडची. मॅन दॅट्स बॅड. मित्रांनो, आम्ही परमार्थ मंदिराला आलोय आणि इकडे बघा. ओ मॅन, मित्रांनो आपण परमार्थ निकेतन मध्ये आलेलो आहे. असा काही माहोल आहे इकडे. यज्ञ वगैरे होत आहे. हॅपनिंग माहोल आहे एकदम. पण बघूया आपण काय करू शकतो इकडे. रघुनाथ तो के साथ के चिंता हमारे साथ से रघुनाथ को रहती है तेरे हर बात की चिंता हमारे साथ से रघुनाथ तो किस बात की चिंता हमारे साथ से रघुनाथ तो किस बात की चिंता. न खाने की न पीने की न मरने की न जीने की छान आहे इकडे. बघू शकता की चिंता हमारे साथ से रघुनाथ को पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय. सदा वसन्तं हृदयारविन्दे सदा वसन्तं.
मित्रांनो गंगा आरतीचा आता चालू आहे गंगा आरती. सदगति है पारा ओम जय प्राणे पश्यन्तु मा कश्चित्. गंगा आरती नंतर आम्ही तिथेच बसलो होतो थोड्या वेळ, कारण की तिथे गरबा होणार होता. बट ते खूप लेट होत होतं, सो आम्ही डिसाईड केला की डिनरसाठी आपले प्लेसेस मिस होईल. कारण की आम्हाला का खूप क्यूटचे एक कॅफे, लिटिल बुद्धास कॅफे, तिकडे जायचं होतं. सो आम्ही तिकडून निघालो. त्याच्यानंतर मला एक बुक घ्यायची होती जिचं नाव आहे इकिगाई. तर मी ती बुक परचेस केली आहे तिकडच्या त्या स्टोअरमधून, की आठवण पण राहील की आपण ऋषिकेशमधून काहीतरी घेतलं आहे. आणि थोडं टायर्ड फील करतो कारण की आम्ही खूप स्विमिंग पण केली आहे आणि खूप चाललो आहे आम्ही ॲक्च्युली. तर हॅलो मित्रांनो, डे 2 चालू झालेला आहे इथे आमचा आणि सकाळ झालेला आहे. आजचा दिवस स्पेसिफिकली आम्ही ठरवलेला आहे की आम्ही बंजी जम्पिंग करणार आहे आणि त्यासाठी आम्ही निघालेलो आहे पहिलं गाडी रेंट करायला. तर तिकडे गेल्यावरती आम्ही गाडी रेंट करेल आणि त्याच्यानंतर आम्ही स्ट्रेट जाणार आहे 80 किलोमीटर्स मागंगाला बंजी जम्पिंग करायला. तर हा पुढचा भाग तुम्ही बिलकुल स्किप न करू, नक्की बघा गाईस. तर असं काही दिसतंय आपल्याला ऋषिकेश आज सकाळचं, शांत एकदम. गाड्यांची खूप इकडे चळवळ राहते सारखीच, खूप हॉर्न करत जात असतात लोक त्या साईडला आणि त्या साईडला गर्दी पण खूप आहे. पण ह्या साईडला अजून आम्ही आलो नाही आहे, ह्या साईडला जरा गर्दी कमी वाटते आम्हाला. कुठून गेला रायडो रायडो. जर आपण ऑफिसला जागेवरून बाईक रेंट करत असेल तर ते गरजेचं आहे, कारण की आपण कुठून पण असं बाईक रेंट केली आणि त्यांनी आपल्यावरती मेंटेनन्स कॉस्टच्या नावाखाली पैसे वगैरे घेतले तर इट्स नॉट गुड. स्पेशली बंजी जम्पिंगचा डे आपला. ही साईड गाईस खूपच छान वाटते मला, सायलेंट वाटते कम्पॅरेटिव्हली. ती बाकीच्या दुसऱ्या साईड खूपच केओटिक. इकडे सगळीकडे काही योगाचे स्कूल्स, योगासाठी क्लासेस, योगासाठी हे सगळीकडे तेच चालू आहे. हे तुम्हाला माहितीच असेल, ऋषिकेश मोस्टली वर्ल्डमध्ये योगा कॅपिटल, योगासाठी फेमस आहे. सो ऑफकोर्स ते योगा होणार. पण हे गल्लीहास पण किती असे छोटे छोटे मस्त वाटतात. मित्रांनो, आपण 2 बाईक्स घेतलेल्या आहे आपल्यासाठी आता आपण पहिलं जाऊन याच्यामध्ये थोडं पेट्रोल भरूया. भाई इसमें कुछ भी पेट्रोल नहीं है क्या? अभी पेट्रोल इसमें भी है और इसमें ज़्यादा है. तर हॅलो बॉईज, आपण एका मस्त वीगन कॅफेमध्ये आलेलो आहे आणि मी पॅनकेक्सची ऑर्डर दिलेली आहे. देतो ना, ती लोक थोड्या वेळाने येऊन बोलतात की कॅन यू सर प्लीज चेंज युअर ऑर्डर, किंवा आमचा गॅस संपलेला आहे. तर प्लीज तुम्ही जी ऑर्डर देताय सुरुवातीलाच खूप इच्छेने नका देऊ, कारण की तुमचा मूड खराब होऊ शकतो. मे बी आता LPGची कमी असल्यामुळं पण तो प्रॉब्लेम येतो आहे त्यांना. बट जस्ट बी केअरफुल. तर मित्रांनो, आता आपला ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आपण चाललेलो आहे स्ट्रेट देवप्रयागला. तिकडे जाऊया आणि उडी मारूया. उडी म्हणजे बंजी जम्पिंग. तर
चला आमच्यासोबत देवप्रयागला कॉन्टॅक्ट नंबर साठी 80 नंबर साठी चैतन्यचा नंबर काय 790. नंबर तर सांगू सगळे सबस्क्रायबर तुला कॉल करतील आता एवढा हँडसम आहेस कॅमेरा एकदा तुझं तोंड दाखव आमच्या व्ह्युअर्सला बॅड कॅमेरा मी आता जर्मनीवरून इकडे 1 महिन्यासाठी हॉलिडेजला आलो इंडियामध्ये तसंच आपल्या ऋषिकेशला फिरायला आलो होतो आपल्या भाईलोकसोबत सीन असा आहे मला वाटतच नाही आहे की मी अजून पण इंडियामध्ये कारण की इकडे इतके बाहेरचे लोक आहे की असा फील येतो की आपण बाहेरच्याच देशात आहे चालतं बघा सगळे बाहेरचे आचारी आपण बाईक रेंट्स केलेले आहे इकडे हेल्मेट वगैरे सगळं कंपल्सरी असं आपण घातलेलं आहे तसं इन जनरल तुम्ही पण घाला अँड ही आपली बाईक आहे आणि आपण आता जाऊया देवप्रयागला हे मॅप लाव आणि तूच पुढं चाल चला आपल्या साईडला ओके आता आपण चाललेलो आहे पेट्रोल टाकायला जायचं आपण आत्ता फुल पेट्रोल केलेलं आहे आणि आपली दुसरी गाडी पण पेट्रोल भरलेलं आहे आता आपण स्ट्रेट देवप्रयागला जाऊया नॉनस्टॉप 80 किलोमीटर जायचं आहे ऐका सन्या तू मॅप लाव आणि तुम्ही पुढं चाला मी मागं येतो चालेल का नाही हे नाही चालू करणार मी ऑफकोर्स नाही मित्रांनो आम्ही 30 किलोमीटर करून आलो आहे आणि आम्ही थोडा ड्रिंक्स ब्रेक घेतला होता पण आम्ही आता रेडी कोणती ड्रिंक माउंटेन ड्यू आणि आता आम्ही परत निघालेलो आहे पुढे आम्हाला अजून 54 किलोमीटर जायचं आहे सो अजून खूप गरमी पण आहे बट जोश इज हाय वी हॅव टू जम्प ओके फॉर्म भरलेला आहे आता कसं वाटतंय तुला सांग एक्साइटेड आहे चेतने तुला मला आपण आपला डेट फॉर्म भरलेला आहे आणि आता झालेलं पेमेंट झालेलं आहे आता आपण जाऊया बंजी जम्पिंगच्या स्पॉटला आलेलो आहे काहीच खूप एक्सायटेड आहे मी वेट वगैरे आमचं चेक केलेलं आहे मी फॉर्म साईन केलेला आहे जे पण लिगलिटीज असतो आणि आता आम्ही चाललेलो आहे वरती चढून जिथून आम्ही जम्प करणार आहे तर गाईज आता वरती आपण भेटूया आपण वर आलेलो आहे इथं हायेस्ट पॉईंटला आता तो माणूस बघा तिथून जम्प करतोय तिथूनच आपण जम्प करणार आहे ठीक आहे एक्सायटेड वरती आता चक्कर हाय करतो हॅलो मॅम जय भवानी जय शिवाजी ओके जय शिवाजी चलो चला मित्रांनो सामने की तरफ देखो एंड वॉक करते हुए आगे ओ मैन जस्ट वी कम ऑन ब्रदर डोंट टेक टू मच टाइम चलिए आगे बढ़ेंगे थोड़ा और आगे टेक अ डीप ब्रीथ सांस लो गहरी सांस लो है ना थोड़ा कंफर्टेबल रहेगा चलो आगे बढ़ो आगे चलो तो उसको थोड़ा आउटसाइड रखो ठीक है से हाई टू कैमरा या जो आपको शूट करना था उधर मित्रांनो एक्साइटेड आहे राइट में भी है सैल्यूट वगैरह करने जो कोई दिक्कत नहीं है हैंड्स को प्रॉपर फ्लाई करो सामने की तरफ हाँ लुक अप जंप नहीं करना ना यू हैव टू लीन फॉरवर्ड जंप कर पाओगे आप लगता है आपको कर पाऊंगा मतलब ट्राई करना ओके हम जैसे करते हैं आगे की तरफ डाइव लेते जैसे तो पेट में ऐसा बहुत हाँ तो वो नॉर्मली होगा यार वो तो होता है हर किसी को होता है बस आपको थोड़ा सा कंफर्टेबल होके आगे की तरफ जंप लेना पड़ेगा चलो लेट्स डू इट आर यू रेडी ओम नमः शिवाय जय ओम नमः शिवाय 3 2 1 बंजय नाइस शॉट मित्रांनो जस्ट आम्ही जम्प करून आलो इकडे इतका मस्त वाटतंय केलेली आहे आपण ते बघू शकता इतकी भीती वाटते पण एकदा आपण बाउन्स करून वरती आल्यानंतर पोटात थोडं होतं आपल्याला पण छान वाटतं तुम्ही पण एक्सपिरियन्स करा नक्की तुम्हाला हाईटची जास्त भीती नसेल तर आणि येस लेट्स गो फॉर नेक्स्ट
त्याने पण केलं, कानाला लागून घेतलं. डोक्याला लागले. बंजी जम्प करून डायरेक्ट इकडे आलोय, त्यामुळे हा माझा नंबर दिसेल माझ्या हातावरती. वेट, ओ माय गॉड मित्रांनो, इतकं पवित्र फील होतं आत्ताच. मी पण फर्स्ट टाइम तुमच्या स्वतःच पाहतोय सगळं. ओके, वा काय स्पीड आहे गाईज ह्या नदीला. प्लीज इधर नदी में कुछ डालो मत, कूड़ा कचरा. मित्रांनो पहा किती सुंदर वाटतंय. हे नदींचा संगम पहा. यात्रीगण अपनी सामान की सुरक्षा स्वयं करें तथा मां गंगा की गहराई ज्यादा होने के कारण कृपया पैर पकड़कर नहाएं. ज्यादा हाच तो काही स्पॉट आहे जिथे तुम्ही दोन नद्यांचा संगम बघताय तुम्ही इथे. मित्रांनो तर ही अलकनंदा नदी आहे आणि ही आहे भागीरथी नदी, आणि ते मिळून पुढं गंगा नदी बनते. आपण भागीरथी आणि अलकनंदाच्या संगम मध्ये आता आहे. ती मिळून बनते गंगा. आणि यापेक्षा चांगली फिलिंग कसं वाटतं चैतन्य? पाणी इतकं थंड आहे गाईस की पायाला आपल्याला हे होतंय, खूप थंड पाणी आहे. पाय फ्रीज होतात 2 मिनिटातच. मस्त वाटतं मित्रांनो. इकडं आल्यानंतर इकडं नक्की भेट द्या तुम्ही पण, खूप छान वाटतंय. पण पाणी घाण नका करू शकतो तेवढं लागतं. पाणी खूप थंड आहे ना, पाणी लस थंड आहे. 2 मिनिटं पण पाय नाही तिथल्यापेक्षा तिथलं थंड आहे. स्पीड बघा पाण्याचा. मित्रांनो आपण देवप्रयागमध्ये आल्यानंतर 2 नदींचं हे बघितलं आपण, मीटिंग पॉईंट. त्याच्यानंतर आपण एक मंदिरात गेलो, रघुजीनाथ मंदिर. छान आहे, बघून या. तर तो संगम विसरू नका नक्की, तो तर नक्कीच पाहून या. आता खूप आम्हाला चढून जायचं आहे परत, असं आम्ही आलो होतो खाली तसंच. मित्रांनो आपण इकडे ज्यूस पिला आहे, मस्त आहे. हे लोक त्यांच्याकडे नक्की ज्यूस पिऊन जावा. ठीक है, त्याला काय होतं. कर दो एक बार, हम वीडियो बनाते इधर इनके पास आना जरूर. बाय बाय. मित्रांनो खूप छान लोक होती इकडे, आम्ही त्यांच्याकडे ज्यूस पिला आहे जस्ट आता. तुला चालवायचे कसं नाही नको मला, नक्की इकडे भेट द्या. इकडे आल्यावर संगमच्या इथूनच तुम्हाला खाली जायची जागा आहे संगमसाठी. ठीक आहे गाईज, दादाला गाडी चालवायची आहे, तर 1-2 मिनिटात तो तुम्हाला भेटेल. तर 2 मिनिट चार्जिंग नाही पण गाईज इथूनच खाली हे दाखवून घेते त्यांना एकदा. ह्या गोष्टीपासून खाली जाणार. अरे हे जाम झालं दादा.